विचार करण्यासारखी गोष्ट आहे की संभाजी महाराजांनी अचानक पेटाला उघडून बघितलं असतं तर कुठपर्यंत आलं आपण तर किती मोठा गोळ झाला असता. ब्रह्मदेवाच्या वाणीतून निर्माण झालेलं व्याकरण इंद्रदेवानी कसं आत्मसात केलं आणि ते इंद्रादी व्याकरण कसं तयार झालं, त्या सगळ्या व्याकरणांचा अभ्यास, त्यांची रचना संभाजी महाराजांच्या लिखाणात सापडते. ते वयाच्या 14व्या वर्षी ते आपल्या पित्याला म्हणतात की मी आबासाहेबांच्या पायाची जोड, त्यांच्या पायापाशी दूध भात खाऊन राहील, पण राष्ट्राची विभागणी मी होऊ देणार नाही, बाकी सर्वस्व निर्णय तुमचा आहे, असं सांगणारे संभाजी महाराज कधीच पाठ्यपुस्तकात आले नाहीत. तर मंडळी, आज 14 मे संभाजीराजांचा जन्मदिवस. तर या दिवशी आपण संभाजीराजांमधले जे गुण होते, ज्यामुळं त्यांना प्रति शिवाजी म्हणण्यात आलं आणि उत्तुंग असा शिवाजी महाराजांनंतर असा धाडसी किंवा सर्वव्यापी असा त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. फक्त आपण बलिदानामुळं लक्षात ठेवण्यापेक्षा बाकीचे त्यांचे जे पॉझिटिव्ह पॉईंट्स होते, त्यांच्यातलं कर्तृत्व होतं, त्यांच्यातला बुधभूषण हे जे त्यांनी ग्रंथ लिहिला होता, तर एवढं सगळं सामर्थ्यशील असे ते राजे होते. तर त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण ऋत्विक कुलकर्णी यांना बोललो आणि खूप अशा छान गप्पा झालेल्या आहेत. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. गोलगप्पावरती नेहमीप्रमाणेच वेगवेगळे विषय आपण घेऊन येतोय, पण आज आहे 14 मे, संभाजी महाराजांचा वाढदिवस. तर त्यामध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीनं आज पॉडकास्ट घेणार आहे. म्हणजे काय की प्रत्येक वेळा आपल्याला संभाजी राजे म्हटलं की त्यांचं बलिदान हे उठवून म्हणजे ठळकपणे सांगितलं जातं की त्यांनी हिंदुत्वासाठी बलिदान दिलं किंवा औरंगजेबाबरोबर कसं काय काय त्यांचे हाल झाले वगैरे ह्या गोष्टी. पण आज जन्मदिन आहे, त्यामुळं आपल्याला त्यांच्या वेगळ्या गोष्टी, ज्या पॉझिटिव्ह गोष्टी होत्या आणि त्यामुळं त्यांना प्रति शिवाजी म्हटलं गेलं, तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहे की बाबा शिवाजी महाराज अचानक गेले, त्यानंतर कशा पद्धतीनं त्यांनी साम्राज्य सांभाळलं आणि ते मोठं करायचा प्रयत्न केला. तर हे सगळं आपण आज बघणार आहे. त्याच्यासाठी आपण बोललो आहे ऋत्विक कुलकर्णी यांना. नमस्कार सर. नमस्कार. गोलगप्पावरती स्वागत आहे. आनंद आहे. जसं मी सुरुवात केली, आज संभाजी महाराजांचा वाढदिवस, खरंय. तर त्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि जे अपरिचित मुद्दे जे आहेत, जे लोकांना माहिती नाही आहेत, तर ते आपण आज या पॉडकास्टमधून आपण उजाळा देऊ त्याला. निश्चितपणे. तर नक्कीच चालू करू. तर सांगा की मेन माझा मुद्दा असा आहे की संभाजीराजे हे जर एक व्यक्तिमत्व म्हणून आपण बघितलं गेलं तर आग्र्यामध्ये बंदी शिवाजी महाराजांना केलं तेव्हा संभाजीराजे त्यांच्याबरोबर होते. म्हणजे त्यांचं लहानपणापासून जे अंडर प्रेशर का सगळं बघणं की बाबा आपले अंडर प्रेशर वर्क करतायत, सगळ्या गोष्टी अशा डेंजर होत आहेत, डायरेक्ट म्हणजे जीवावरती सगळं बेततंय आणि त्याच्यात आपण हे सगळं करतोय आणि आपण त्यांच्याबरोबर पण आहे. आणि तिथून मग कधीही फुरसत नाही आहे आपल्या वडिलांना. कंटिन्युअस स्वराज्य हा ध्यास आहे. आणि तिथून त्यांची जर्नी किंवा त्यांचं जे म्हणजे लहानाचे मोठे झाले, तर ते काय माइंडसेट असेल त्यांचं आणि कशा पद्धतीनं. आणि नंतर माहिती आहे आपल्याला की कलह पण झाले, किती वादविवाद झाले की त्यांना राजे बनवायचं की नाही. तर ह्या सगळ्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे की काय होता हा माणूस, काय होते हे राजे. सर्वप्रथम तुम्ही जन्माचा उल्लेख केला, बरोबर, की शंभू छत्रपती पृथ्वी तलावर जन्माला येण्यामागचं एक हिंदवी स्वराज्याचं प्रयोजन वाटतं मला. कारण ज्या वेळेस संभाजी महाराजांचा जन्म आहे ना, त्यावेळेस हिंदवी स्वराज्य हे दुसऱ्या टप्प्यात आहे. म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांवरती तो जो कालखंड आहे, महाराजांनी जावळी हातात घेतलेली आहे. आणि तोपर्यंत आदिलशाही म्हणजे शहाजी राजांकडनं मिळाली जी पुणे, सुपे हे सगळं होतं, ती जहागिरी होती आणि ती नेमकं मोगलांच्या सीमोरेषेवरती होती. त्यामुळे ना इथे आपण हिंदवी स्वराज्य उभारत आहोत हे दाखवूच द्यायचं नव्हतं. तर दुसऱ्या टप्प्यापर्यंत ते गुपित राखून 300 खेडी सुधरवली आहेत महाराजांनी. संभाजी महाराज जन्माला आल्यानंतर किंवा संभाजी महाराज एक 12-13 वर्षांचे होईस तोपर्यंत, 12-13 पण एक 5-6 वर्षांचे होईस तोपर्यंत
म्हणजे ते तर आपल्याला माहिती की त्यांच्या मातोश्री त्यांना 2 वर्षाच्या असतानाच सोडून गेले. गेले. बरोबर. अफजल खानासारखं संकट त्याच वेळेस आलेलं आहे. पण संभाजी महाराज, तुम्ही आता एक उल्लेख केला की आज त्यांच्या बलिदानामुळे भारताचं भारतीयत्व बरोबर. आणि भारतीय संस्कृतीतील हिंदुत्व टिकून राहिलेलं आहे. Right. त्यामुळे निश्चितच त्यांच्या बलिदानापासून संभाजी महाराज हे ईशतत्वाजवळ गेलेले आहेत. ते Right. ईश्वरत्व त्यांनी प्राप्त केलंय आणि ते आहेच आहे त्यांच्याकडे. बरोबर. पण एक पुरुष म्हणून आता इतिहासात कागदपत्र पुरावे जर आपण अभ्यासले ना, तर एक पुरुष म्हणून हे कसे होते हे जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. बरोबर. कारण कसं होतं, एकदा तर एखाद्या पुरुषाचं ईशत्व मिळालं त्याला, तर ते आपल्या शक्तीच्या पलीकडे निघून जातात. बरोबर. अरे मग ते संभाजी महाराज होते म्हणून त्यांनी ते करू शकले, आपण कसं करू शकतो? संभाजी महाराज जीवन जगलेत कारण तुम्ही असं जगा देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी. हे जीवन संभाजी महाराजांचं आहे. तर संभाजी महाराजांच्या चरित्राकडे आपल्याला लक्ष द्यायचं असेल ना, तर आपण आग्रा या प्रकरणाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. का तर त्यावेळेस संभाजी महाराजांचं वय काय आहे, 9 वर्षाचे आहेत संभाजी महाराज. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, नैसर्गिकरित्या 9 वर्ष म्हणजे हे एक अल्लड वय असतं ना. खूपच. आणि त्याच वेळेस मिर्झा राजेंसोबतचा तह आहे. संभाजी महाराजांना ओलीस राहावं लागलेलं आहे. हा चरित्रातला भाग पाहणं गरजेचं आहे प्रचंड. ओलीस राहणं म्हणजे काय की जर हिंदवी स्वराज्यातून कुणी काही परत आक्रमण केलं, परत काही युक्तिवाद केला, परत तुम्ही आक्रमणासाठी उठलात, तर मग तुमचा जो ओलीस राहिलेला माणूस आहे त्याला थेट ठार मारल्या जातं. इतक्या भयंकर अवस्थेत वयाच्या 9व्या वर्षी संभाजी महाराज मिर्झा राजेंकडे आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगतो त्यांच्या जीवन प्रवासातली. 9 वर्षापर्यंत काय झालेलं आहे, तर जिजाऊ मासाहेबांच्या देखरेखीखाली, ही खरी गोष्ट आहे की मुळातच हिंदवी स्वराज्य दुसऱ्या टप्प्यात असल्यामुळे परिसरातल्या गोष्टी भरपूरशा बदललेल्या आहेत. बरोबर. म्हणून तुकाराम महाराजांच्या परंपरेत जी कीर्तनं होत आहेत तिथं शंभू महाराजांना नेणं, संभाजी महाराजांच्या गाळ्यात सुद्धा तुळशीची माळ बर का. नारायण महाराज, केशव महाराजांनी घातल्याचा अस्सल उल्लेख वारकरी संप्रदायातल्या काही कागदपत्रांमध्ये आज आपल्याला मिळतो. आणि मी वारकरी संप्रदायातली कागदपत्र म्हणतोय, मी वाङ्मय नाही म्हणते संतांचं, कागदपत्र म्हणतोय, ज्याला ऐतिहासिक ग्राह्य धरल्या जातात ते. तर तसंच रामदासी कीर्तनकारांमध्ये किंवा समर्थ रामदासांच्या सानिध्यात तर संभाजी महाराजांना ठेवण्याचा प्रयास जिजाऊ साहेबांनी केलेला आहे. म्हणजे त्यांना रामायण शिकवणे, महाभारत शिकवणे, सोबतच आपल्या वडिलांचा जो इतका मोठा हेतू आहे हिंदवी स्वराज्य उभारण्याचा, त्याची जाणीव त्यावेळेस करून दिली. हे 9व्या वर्षीपर्यंत संभाजी महाराजांवरती संस्कार परिपूर्ण झालेले आहेत. म्हणून ते ओलीस राहण्याच्या मानसिकतेच्या आहेत की आपल्याला हिंदवी स्वराज्यासाठी आता मिर्झा राजाच्या सैन्यात ओलीस राहायचंय, असं ते आहे. असं संभाजी महाराजांचं जीवन चालू झालेलं आहे असं मला वाटतं. नाही सही. मग त्याच्यानंतर मग आग्र्याला कसं होतं मेंटॅलिटी, म्हणजे माइंडसेट काय असेल त्यांचं? आता ह्याच्यावरती आग्रा हे प्रकरण आहे ना, आग्रा हे प्रकरण कसं आहे, एक शिवाजी महाराजांचं चरित्र आहे आणि त्याच वेळेस एक संभाजी महाराजांचं चरित्र आहे. हा, ते दोन्ही गाड्या म्हणजे एका गाडीचे 2 चाक आहेत असं म्हणता येईल आपल्याला. आता तिथं आहे ना, लक्षात घ्या, आग्र्याच्या प्रमुख भूमिका ज्या शिवाजी महाराजांवरती ज्याची रचना झालेली आहे, तर एक यांचा मुन्शी होता गिरधर लाल नावाचा. आणि मुळातच मिर्झा राजा हा खूप मोठा सरदार असल्यामुळे, म्हणजे तो एक दरबारातला मुख्य सरदार असल्यामुळे तिथं काय काय घडलंय हे दिनदर्शिका लिहिण्यात आलेली आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी आग्र्यात प्रगट केलेला जो प्रताप आहे त्याचं विस्तृत लिखाण आपल्याकडे आणि अभ्यासपूर्व लिखाण आहे. त्याच्यात संभाजी महाराजांचं वर्णन काय आलंय की ते ज्यावेळेस औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता आणि ते दिवाने आम, दिवाने खास असे 3 त्याचे दरबार भरायचे, तर त्या 3ऱ्या दरबारामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज प्रवेश करतात तर तिथं संभाजी महाराज पण आहेत. आणि जो बोलण्याचा तोरा आहे शिवाजी महाराजांचा, तर तसाच संभाजी महाराजांवरती पण कुठंतरी उतरलेला आपल्याला दिसतो. म्हणजे तरी एक असं वर्णन आहे की महाराज इतके संतापले होते, त्यांच्या राग इतका अनावर झाला होता, कारण ते जवळजवळ 1.5 दिवस अपमान सहन करत होते. त्यांना एका धर्मशाळेत थांबवलं, त्यांना घेण्यासाठी कुठला सरदार आला नाही, एक साधा आला तर क्लर्क आला, म्हणजे एक साधा हे आला. त्याच्यातच औरंगजेबानी त्याच्या ते मुख्य घर होतं जिथं औरंगजेबाचं कुटुंब राहायचं, तिथंच याला मिर्झा राजा जयसिंगच्या मुलाला म्हणजे रामसिंगाला तिथंच त्याला गस्त देण्यासाठी थांबवलं मुद्दामून. या सगळे प्रकार घडले होते.
आणि त्यावेळेस संभाजी महाराज म्हणजे असं वाटतं की शिवाजी महाराज जिथं औरंगजेबावर कडाडलेत ना, तर संभाजी महाराजांचा छोटासा हात शिवाजी महाराजांच्या हातात आहे, असा तो प्रसंग आहे आग्र्यातला. आणि तिथून ते निघून आलेले आहेत, म्हणजे तिथून ते निघून परत एका याच्यात थांबले. अटक लगेच झालेली नाहीये, म्हणजे लगेच नजर कैदेत पडले किंवा सिद्दी पोलत खानाला सांगितलं. ते बरोबर टप्प्याटप्प्यानुसार औरंगजेब एक सोंगटी पुढे घेरूनच होतं, ते ह्या गोष्टी करायच्याच होत्या. नाही असं नव्हतं. एकतर त्याच्यात पण एक गंमत आहे खरं तर. औरंगजेबाची एक बहीण होती, झहारा बेगम नाव आहे तिचं, आणि औरंगजेबाचा एक वजीर होता, तो बक्षी खान नाव आहे त्याचं. अनेक 2-3 नाव आहेत, पण एक नाव मला आता आठवते सध्या. तर त्या आणि औरंगजेबाचा जो वजीर होता, म्हणजे जे मुख्य वजीर, त्याच्या जवळची लोक, ते त्यांना म्हणत होते तत्काळ मारून टाका शिवाजी महाराजांना, जिवंत ठेवूच नका. त्यांनी दरबारी नियम मोडलाय. आणि तो पहिल्या टप्प्यापर्यंत आलाच कस काय, तो हिंदू आहे तो, तर म्हणजे त्यांचे धरलेले रिवाज असायचे की पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात फक्त मुसलमान थांबले. लेवल का? हा, ते असं नियमच आहे तो नियमच आहे. मी काय असं मनाचं सांगत नाही. तर शिवाजी महाराज प्रचंड कडाडले होते आणि जे खिलाफत पण महाराजांनी अशी उधळली वगैरे नाही, कारण शिवाजी महाराज पण एक राजकीय नेतृत्व ते काहीतरी दाखवतात लोक, उधळली वगैरे असं नाही काय झालं. पण महाराजांनी ते हाताळलं, म्हणजे नको म्हटले रागात, मला मुझे नाही चाहिए एवढंच म्हटले महाराज. आणि मग तिथनं जे परत आलेले आहेत, ते आग्र्याचं सगळं प्रकरणात संभाजी महाराजांची भूमिका निरीक्षणाची आहे. ते निरीक्षण करतायत प्रत्येकाचं, औरंगजेबाचं निरीक्षण करतायत, रामसिंगाचं निरीक्षण करतायत, शिवाजी महाराजांचं निरीक्षण करतायत. आणि म्हणजे 9 वर्ष तेवढं समंजस पण असतं ना, की काहीतरी घडतंय बाबा भयंकर आपल्या बाजूला, हे संभाजी महाराज या भूमिकेत होते नाही का. मग त्यावेळी असं काही उल्लेख आहे का की संभाजी महाराजांवरती औरंगजेबाचा काय ठसा उमटला, असं काही आहे का? कसं झालं, छत्रपती श्री शिवाजी महाराज हे आग्र्यामध्ये जाताना एक स्वतंत्र सेनानी म्हणून गेलेले आहेत. बरोबर. ते औरंगजेबाचा मांडलिक, औरंगजेबाचा गुलाम किंवा औरंगजेबाचा सरदार किंवा औरंगजेबाकडनं हवे असलेली मनसबदार याच्यासाठी गेलेच नाहीयेत. बरोबर. त्यांना माहिती होतं मी स्वतंत्र सेनानी राहिलो तर मला काहीतरी हालचाली करता येतील राजकारणातल्या, जे की राजकारणाची एक मुख्य दोर असते. पण पुढची जी गोष्ट आहे, संभाजी महाराज मात्र मनसबदार आहेत औरंगजेबाचे, म्हणून त्यांना रोज तिथं हजेरी लावायची आहे. 7 हजारी मनसबदारी आहे संभाजी महाराजांकडे. आणि ते 7 हजारी मनसबदारी असल्यामुळे मग तिथनं भेटणारी जी शासकीय ताकद आहे, शासकीय पैसा आहे, शासकीय सगळी जी मोगलांची रीतिरिवाज आहे, तो संभाजी महाराजांना रोजच्या दिनदर्शिकेमध्ये दरबारात जावं लागतंय. मग त्यांनी तो दरबार पाहिलेला आहे. हे कसं, म्हणजे हे कधी घडलं, म्हणजे कधी आहे? म्हणजे ज्या वेळेस ते तिथं गेले, ज्यावेळेस त्यांना पुण्यात तह झाल्यानंतर पाठवलंय, त्याच वेळेस असं बोलणं झालेलं आहे की संभाजी महाराज हे 7 हजारी मनसबदार असतील म्हणून. शिवाजी महाराजांबरोबर असून सुद्धा शिवाजी महाराज एक स्वतंत्र सेनानी म्हणून गेलेले आहेत ना. कुठंतरी मराठा साम्राज्याचा प्रमुख अधिकारी कोण आहे, तर कदाचित पुढे जाऊन संभाजी महाराज असतील. मग संभाजी महाराजांना वयाच्या 9व्या वर्षीच मोगलांच्या दरबारातली 7 हजारी मनसबदारी, आणि ती 7 हजारी मनसबदारी संभाजी महाराजांकडे असल्यामुळे ते रोजचा हे बघतायत. आणि काही लोक आता एक कथा जोडतात, आमच्या तरी वाचण्यात आलेली नाहीये ती, पण एक कथा अशी जोडतात की औरंगजेबानी विचारलं की तू कुस्ती खेळशील का वगैरे, पण असे काय आमच्या वाचण्यात कागद वगैरे आले नाहीत. पण संभाजी महाराज तिथे जात असत आणि त्यांच्यासोबत, म्हणजे 9 वर्षांचे होते ते, त्यांच्यासोबत रामसिंग किंवा कोणता तरी एक सरदार असेल त्या दरबारामध्ये. त्याची एवढी ठळक नोंद माझ्या तरी वाचण्यात नाही आली, असली तरी. पण मला असं वाटतं की तिथला जो कार्यभार आहे, म्हणजे त्यांना तो फरक कळाला असेल मोगलांच्या रानटी निर्णयांमधला आणि हिंदवी स्वराज्यातील पालन पोषण करणाऱ्यातल्या. ते निरीक्षण संभाजी महाराजांनी मला वाटतं आग्रा या प्रकरणात भरपूर केलं. मनसबदार करण्यामागं म्हणजे काय डाव काय होता? मनसबदार करण्यामागं काय होतं, शिवाजी महाराजांनी इंटेन्शनली या गोष्टी केल्या. म्हणजे तो विषय जर सांगायचा राहिला ना तर पूर्ण विषयाला एक होईल. पण मी सांगतो तुम्हाला, शिवाजी महाराजांच्या डोक्यात काय होतं, महाराज प्रचंड राजकीय नेतृत्व जे असावं लागतं ना, ते शिवाजी महाराजांकडे इतकं ठासून भरलं होतं. त्यांच्या वडिलांकडनं ते आले मला असं वाटतं. शिवाजी महाराजांच्या डोक्यात काय होतं की आपण परत महाराष्ट्रात जाऊ,
मोगलांची ताकद वापरू हम्म. आणि गोदावरी पर्यंतचा प्रदेश मुक्त करून हिंदवी स्वराज्यात सामील करून घेऊ हो. आणि राहिलेल्या ज्या आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही आहेत त्यांना संपवू आणि त्यांना संपून गोमंतकाचा पर्यंतचा प्रदेश आपण मोगलांच्या ताकदीवरती घेऊ आणि नंतर मोगलांना पण बाजूला सरकून आपण स्वतंत्र हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करू. आयुष्यभर. याला म्हणतात सबकॉन्शियस मध्ये कृष्ण नीती असणं. बरोबर. म्हणजे कृष्ण नीती पण येते सगळी. याच्यामध्ये मुलाला आपल्या झोकून देणे इंटेन्शनली किती डेंजर आहे आणि त्या मुलाला मला याच्यात हा भावनिक प्रश्न असल्यापेक्षा आहे ना, मी याला एक टेक्निकल वळण देतो. हा. ते असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊमासाहेब, शहाजीराजे आणि संभाजी महाराज हे जे घराण्यातली ही जी लोक आहेत ना 4 जण, हे दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे मृत्यूच्या ओठांवरती चालायलाच तयार झालेली आहेत असं वाटतं. बरोबर. त्यामुळं शिवाजी महाराज होतच ते कुठेतरी वडील आहेत, ते बरोबर. कुठेतरी त्यांचा पण आई नसलेलं लेकरू ते इतकं मागं बरोबर. सोडतायत, पण तशी परिस्थिती उद्भवली होती बरोबर. त्या काळात. नाही, पण बघायचा इथं मुद्दा असा आहे की शिवाजीराजे जे होते त्यांनी 17व्या वर्षी तोरणा घेतलेला आहे. म्हणजे आणि ते पण म्हणजे युद्ध न करता थोडं म्हणजे व्यवस्थितपणे घेतलेला आहे तो. हा, हा, पण वय 17 होतं तरी, हा. पण ह्यांचं वय 9 आहे. हो ना, त्यांच्याकडे ती समज आहे. मला असं वाटतं की संभाजी महाराजांकडे ती समज आहे काय आणि मॅच्युरिटी, काय कदाचित responsibility ची त्यांच्याकडून ते कार्य करून घेणारे अधिकारी पण असतील ना. ते राजपुत्र आहेत शेवटी, बरोबर, काही झालं बरोबर. तरी. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की काय प्रत्येक गोष्ट संभाजी महाराजच करायला गेलेत असं नाही. असं पण नाहीये. ती गोष्ट थोडीशी ऐतिहासिकरित्या समजून घ्यावी लागते आपल्याला. हम्म. ती अशी आहे की संभाजी महाराजांचं ते कार्य करायला राजकीय अधिकारी असतील ना, आणि शेवटी त्याच्यासाठी लोक किती झुरायचे की आम्हाला मनसबदारी द्या, मनसबदारी द्या. आता राजस्थानचेच कितीतरी राजे तिथं मुजरे घालतच होते ना, बरोबर. हे पाहिजे म्हणून. पण अशी परिस्थिती उद्भवली होती हम्म. आणि महाराजांचा एक प्रचंड मोठा राजकीय डाव होता त्याच्या मागे, बरोबर. पण तो फसला. ओके, ठीक आहे. मग ते पण शिकणं आहे संभाजी महाराजांना. हा, बरोबर. म्हणजे इथं शिवाजी महाराजांनी आणि अजून एक, तुम्ही आग्रा या प्रकरणाबद्दल एवढं खोल विचारताय मला, मी तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. म्हणजे हे तर महाराष्ट्राच्या घराघरात जावं हा. असं मला वाटतं. हं. 9 वर्ष कसं असतं, थोडंसं खेळकर वय असतं नाही का? बरोबर. म्हणजे मला ज्यावेळेस श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी हा मुद्दा मला लक्षात आणून दिलेला आहे की मला बाबासाहेब म्हणाले होते की विचार करण्यासारखी गोष्ट आहे की संभाजी महाराजांनी अचानक पेटारा उघडून बघितलं असतं तर कुठपर्यंत आलोय आपण, तर किती मोठा गोळ झाला असता. म्हणजे संभाजी महाराजांना पण सांगितलं असेल की आता पेटाऱ्यात बसलोय, आम्ही उघडूच तर वरती यायचं नाही. बरोबर. आणि हे इतरांनी करणं ठीक आहे, कारण त्यांचं वय आहे, ते मोठे आहेत, त्यांना माहिती आहे की आपण किती भयंकर संकटात आहोत. बरोबर. पण संभाजी महाराजांचा जो इतका सद्गुण आहे त्यांच्याकडे की त्या राहिलेत इथपर्यंत. बरोबर. म्हणजे त्यांचा काय म्हणतात की एवढे लहान असून पण त्यांनी बालिशपणा प्रगट नाही केला प्रकट तिथे. नाही केला. ती मॅच्युरिटी आली आहे म्हणजे त्यांच्याकडे, त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव आहे आहे. त्यांच्या. ते वयाच्या 9व्या वर्षी आहे 9व्या वर्षी. संभाजी महाराजांकडे. खरं आहे ते. बरोबर ना. मग तिथून मग परत जर्नी, म्हणजे थोडक्यात या खूप कमी वयामध्ये डायरेक्ट शत्रूच्या याच्यामध्ये जाऊन त्यांना भरपूर काय ऑब्झर्व केलेलं आहे त्यांनी ऍक्च्युली काय झालं, शिवाजी महाराज परत येत असताना आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज परत येत असताना संभाजी महाराजांना मथुरेच्या इकडं त्या गावांमध्ये थांबवलं थांबवलं, नाही का. ते रूट्स आहेत सगळे. मग तिथे काशीपंतांच्या घरी ते थांबले होते. तर संस्कृत शाळेत रोज जाणं, तिथं संस्कृत पाठ करणं, पुराण शिकलेत संभाजी महाराज, संस्कृत मधल्या अनेक विद्या शिकलेत संभाजी महाराज. म्हणजे तोही भाग एक पाहण्यासारखा आहे की येता येता संभाजी महाराज काशीपंतांच्या घरी थांबलेत आणि कधीही त्यांना, म्हणजे हे शिवाजी महाराजांचं श्रेय आहे. ज्या वेळेस पासून आपल्या देशावरती यवनी आक्रमण झाले त्याच लोक जाती जातीत खूप भांडत होते. म्हणजे असं मी वाचलेलं आहे की वैश्य आणि शूद्र विचारांचे तर सरळ सड्याम कत्तल व्हायच्या. आता हे मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे, असं लिहिलेले परकीय जे तटस्थ भूमिकेतले अधिकारी आहेत, इटालियन बायोग्राफीज असतील, फ्रेंच बायोग्राफीज असतील, ब्रिटिश बायोग्राफीज असतील, डच बायोग्राफीज इन इंडिया, ईस्ट इंडिया कंपनी असेल, सुरत रेकॉर्ड्स असतील, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी असतील. आता मुद्दामून एवढे कागदांची नावं सांगितली, लोकांच्या मनात भरू नको. हा, तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जाती जातीत खूप भांडत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीय समरसता जी आणली ना, ती इतकी वेगळी आणलेली आहे की संभाजी महाराज त्या ब्राह्मण कुटुंबात राहून, म्हणजे
असं कधीच जातीय द्वेष कधी झालेला झालेलं नाही. नाहीये. आणि संभाजी महाराजांच्या म्हणजे ते एक रूपच आहे, तो काळ वेगळा आहे ना शेवटी, बरोबर, काही झालं तरी. बरोबर. मग संभाजी महाराज येत असताना ते एका ताटात त्यांना जेवायला लावलं, त्या सगळ्या गोष्टी आपण कमल गोखलेंनी फार सुंदर लिहिलेल्या आहेत त्या. ओके. मग ते काशीपंतांनी त्या जागेवर नवस केला. म्हणजे ती थोडीशी मानसिकता असते लोकांची, बरोबर. की काशीच्या विश्वेश्वरास 1000 लोकांचं भोजन देतो काशीच्या विश्वेश्वरासमोर, पण आता संभाजी महाराजांना काही होऊ देऊ नका, हे काशीपंतांनी एवढं हे आणलं. आणि शिवाजी महाराजांनी त्यांना विश्वासराव हा किताब दिलाय वरती आल्यानंतर. बरोबर. हा पण इतिहास लोकांना समजला पाहिजे, एक बरोबर. इतिहास म्हणून समजला पाहिजे. बरोबर. म्हणजे नाही तर लोक काय करतात, आपल्या जातीच्या माणसांनी किती काम केलंय हे आता इतिहासात नाही. मी त्याच्यासाठी हे नाही सांगत, बरोबर. ही शिवाजी महाराजांच्या कालखंडात सगळ्या लोकांमध्ये आलेली माइंडसेट काय होतं, जातीय समरसता कशी आणली, जातीय आणि तिथं समरसता संभाजी होती. महाराज प्रमुख भूमिकेत आहेत त्या, असं मला वाटतं. बरोबर. मग आता ते करता आता आपल्याला ह्याच्यात वाचण्यात येतं की संभाजीराजांना बऱ्याच अशा लँग्वेजेस येत होत्या. तर कोणकोणत्या लँग्वेजेस येत होत्या त्यांना? आता माझा जेवढा शंभू चरित्रावरती अभ्यास झालेला आहे किंवा जेवढा सखोल अभ्यासलोय मी संभाजी महाराजांचं चरित्र, तर माझ्या देखरेखीखाली संभाजी महाराज उत्तम फारसी जाणत होते. कारण त्याच्यासाठी एक वेगळा अधिकारी ठेवावा लागायचा. तो शक्यतो मुसलमान असे, फारसी वाचायला वगैरे, कारण आपल्या लोकांना फारसी येत नसत, शिकू पण दिली नव्हती. संभाजी महाराजांना फारसी येत होती, इंग्रजी उत्तम ते बोलत असत, संस्कृतचे ते पंडितच होते. त्यांच्या वडिलांनीच मराठी शब्दकोश तयार केला असल्यामुळे शब्दकोशांचे पण संभाजी महाराज जाणते होते. पण अगदी 14 भाषा येत होत्या वगैरे. ते काय झालं, ज्यावेळेस संभाजी महाराज राजा झाले ना, विविध भाषा बोलणाऱ्या इतर प्रांतातल्या हिंदूंना असं वाटलं की हिंदूंचे आता दुसरे छत्रपती अख्ख्या देशात एकमेव आहेत. मग ते भेटी घेऊन आलेले आहेत संभाजी महाराजांकरता. मग ती अशी दंतकथा पसरली की संभाजी महाराजांना 14 भाषा येत होत्या. पण संभाजी महाराजांना अशी 14 भाषांच्या भाषा येतात, जास्त भाषा येतात. पण म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे की इंग्लिश अस्खलितपणे बोलतायत, मराठी तर येतच आहे, फारसी येत आहे. त्या काळामध्ये आता तर कॉमन आहे ह्या गोष्टी की मल्टी लँग्वेज येणारे लोक आहेत, पण त्या काळामध्ये राजाला ह्या गोष्टी येणे, एवढ्या लँग्वेजेस येणे, तमिळ पण ते उत्तम बोलत असतात असं वर्णन. तमिळ. मग आता म्हणजे हे किती अनकॉमन होतं तेव्हा. कसं होतं माहिती का, म्हणजे आपल्या समोर आहे ना इंग्रजांनी एक विमर्श उभा केलाय की भारतीय लोक अडाणी, भारतीय लोक शिकलेत नाहीत, आमच्यामुळे इथे शिक्षणाला हे मिळाला. म्हणजे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगू का, विषय अंतरित होणार नसेल तर सांगतो. आपली लोक, आपली भारतीय प्रजा ही प्रचंड ज्ञानी, हुशार आणि शहाणी होती. कारण ज्ञानेश्वर महाराज 12व्या शतकात ग्रहमालिकांच्या अवघड रचना लोकांना सांगतायत. बरोबर. आणि ते लोकांना माहिती आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका का सांगितली, कारण ती लोकांना त्यांना सोपी करून सांगायची आहे. तसंच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे समोर बसलेल्या शेतकरी, कातकरी, सामान्य मराठी प्रजेला भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी सांगताना तुम्ही सूर्याची रचना काय आहे, सूर्य किती उष्णता हे करतो, म्हणजे इतकी ग्रहरचना ती आज आपल्याला नवल वाटतं, पण त्या काळातल्या लोकांना ती कॉमन गोष्ट आहे. मग तसंच संभाजी महाराजांच्या बाबतीत असेल ना, असं मला कायम वाटतं की बुधभूषणम ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे. आणि त्याच्यातली रचना राजनीती कुठले ग्रंथ संभाजी महाराजांनी एकत्र केलेत. आमचे एक अत्यंत जवळचे मार्गदर्शक आहेत, मी त्यांना गुरुच मानतो या क्षेत्रातलं, ते म्हणजे निलेशजी भिसे. ते पण शंभू चरित्राचे अभ्यासक आहेत चांगले. त्यांचा बुधभूषणम वरती खूप अभ्यास आहे. तर ब्रह्मदेवाच्या वाणीतून निर्माण झालेलं व्याकरण इंद्रदेवानी कसं आत्मसात केलं आणि ते इंद्रादी व्याकरण कसं तयार झालं, त्या सगळ्या व्याकरणांचा अभ्यास, त्यांची रचना संभाजी महाराजांच्या लिखाणात सापडते. बापरे. ते वयाच्या 14व्या वर्षी. म्हणजे हा थोडासा बुधभूषणम हा 14व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ आहे. तो कदाचित खूप मोठा असावा असं आमचं मत आहे, पण आज त्याचे 3.5 अध्यायच आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये विविध देवतांचे स्तोत्र म्हणा, राजाची राजनीती कशी असावी, राजाचं आचरण कसं असावं, अशा भरपूरशा चांगल्या ग्रंथांचं एकत्रीकरण बुधभूषणम मध्ये आहे. बापरे. आणि त्याच्यामध्ये मनुस्मृतीचं सुद्धा रचना संभाजी महाराजांनी घेतलेल्या आहेत. वय वर्ष 14. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणजे त्यांचं वय काय होतं ज्यावेळेस शिवाजी महाराज गेले? त्यावेळेस संभाजी महाराज 23 वर्षांचे होते.
23 वर्ष 23व्या वर्षीच राज्याभिषेक करून घेतला ना शंभू छत्रपतींनी. ते काय सीन होता म्हणजे ज्यावेळी ऍक्च्युली कसं आहे की हे आपण बघितलं आहे सिरियल मधून किंवा याच्यामधून की बाबा ज्यावेळी संभाजीराजे एक वेगळ्या गडावरती होते आणि शिवाजीराजे तिथं गेले म्हणजे विलीन झाले, तर त्यावेळी त्यांना कळालं पण तिथं जाता आलं नाही. परत त्यांच्या का तर घरांमध्ये बरंच कलह होता. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, पण त्यावेळी यांची मेंटॅलिटी काय असेल आणि ते सगळं त्यांनी कसं हँडल केलं. कारण हे सगळे संभाजी महाराजांच्या लिखाणाचा पर्यंतचा काळ आपण पाहिला, बरोबर. त्याच्या पुढचा काळ काय होतं माहिती का, हिंदवी स्वराज्य खूप ताकदीचं झालं होतं शिवाजी महाराजांमुळे. ते इतकं ताकदीचं झालं होतं की शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला होता. पण त्याच्या आधी काय झालं, थोडेसे गृहकलह. म्हणजे आता ह्याच्यामध्ये लोकांनी हा विषय समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावरती अधिक अभ्यास करणं किती महत्वाचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बरोबर. कारण महापुरुषाच्या चरित्रातल्या गोष्टी ह्या त्याच्या पराक्रमाच्या गोष्टी समाज आणि राष्ट्राला सुधरवतात. त्याच्या जीवनातल्या त्याच्या त्रासदायक गोष्टी या समाजाला अशक्त करतात. पण मी असं नाही म्हणत संभाजी महाराजांचं चरित्र अशक्त आहे, ते प्रत्येक भागात तपासण्यासारखं आहे. तर मग लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांसोबत राहिलेले जे काही प्रधान होते त्याच्यातले अर्धे प्रधान संभाजी महाराजांच्या बाजूने आहेत ना. म्हणजे बाळाजीरावजी चिटणीस यांना आवडत नाहीये, पण सोयराबाईंच्या प्रेशर खाली ते सगळे कागद तयार करतायत. हे स्वतः शंभू छत्रपतींची म्हणजे अत्यंत आवडती राणी त्यांना सांगते. हा पण इतिहास लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की संभाजी महाराजांचा हा इतिहास लक्षात घेत असताना दुसरी गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेलेले असताना संभाजी महाराजांनी इथलं सगळं स्वराज्य सांभाळलेलं आहे. दिलेर खानाच्या घशात काही जाऊ दिलेलं नाही. मग अजून एक डाग लागला संभाजी महाराजांवरती की संभाजी महाराज फितूर झाले, मोगलांना जाऊन. आता तो मला वाटत नाही आता त्याचा कोण प्रचार नाही करत, पण इथून मागच्या महाराष्ट्राने तर 350 वर्ष केलाच ना त्यांच्याबद्दलचा चुकीचा प्रचार. पण ते अभ्यासात थोडेसे कमी पडले की संभाजी महाराजांचं एक पत्र आहे. डॉक्टर सदाशिव शिवदेंनी एक पुस्तक लिहिले, आता ते आउट ऑफ प्रिंट आहे पण सुदैवाने ते माझ्याकडे आहे. संभाजी महाराजांची अस्सल कागदपत्रे म्हणून पुस्तक आहे. महाराजांचे सगळे कागदपत्र त्याच्यामध्ये. हे काय झालं होतं म्हणजे जेव्हा तेच सांगतोय मी. संभाजी महाराजांचे कागदपत्र त्या पुस्तकात आहेत. तर संभाजी महाराज असं लिहितात एका पत्रामध्ये की मी माझं आचरण म्हणजे नाही का सगळे माझ्यासोबत चुकीचं वागले. माझ्या नाही का म्हणजे सूर्यप्रतापी असणाऱ्या पित्याला काही कूटनीतीच्या लोकांनी ग्रहण जसं सूर्याला लागतं तसं ग्रासलेलं आहे. पण तरी पण माझ्या वडिलांसोबत आणि माझ्या सगळ्या वरिष्ठांसोबत माझं आचरण हे प्रभू रामचंद्रांप्रमाणे राहिलेलं आहे असं ते स्वतः. म्हणजे ते कुठेही एवढा त्रास होऊन सुद्धा आपल्या लोकांना त्यांनी आपलंच मानलेलं आहे. ही संभाजी महाराजांची त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी समाजाला आपण सांगितली पाहिजे. शिवाजी महाराजांना शेवटपर्यंत मग काय होतं की संभाजीराजे काय आहेत. आणि आता शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची पन्हाळगडावरती भेट झालेली आहे. पन्हाळगडावरती भेटलेले आहेत ते एकमेकांना आणि त्यांच्यात म्हणजे शिवाजी महाराजांनी तिथं संभाजी महाराजांची परीक्षा घेतली. ते म्हणाले की मी राज्याच्या 2 विभागण्या करतो. तुंगभद्रेपर्यंतचं राज्य म्हणजे खाली दक्षिणेचं राज्य मी तुला देतो आणि हे रायगड आणि हे मराठी मावळातलं राज्य मी राजाराम महाराजांना देतो. तर तिथं संभाजी महाराजांच्या हृदयाला एकदम चटका बसला. संभाजी महाराज काय म्हणाले असतील की असा विचार करू नका, राष्ट्राच्या आत्ताच 2 विभागण्या झाल्या तर युद्ध म्हणजे मोगल ते गिळंकृत करतील, तुमच्या कष्टांना हे राहणार नाही. तर संभाजी महाराजांचा शब्द आहे म्हणजे प्रभू रामचंद्रांची ज्याप्रमाणे दशरथाच्या चरणी निष्ठा आहे, दशरथाच्या प्रति प्रेम आहे. प्रभू रामचंद्र जेवढे पितृभक्त आहेत जेवढे मोठे तेवढेच मोठे पितृभक्त संभाजी महाराज आहेत. का मी असं म्हणतोय कारण संभाजी महाराजांना राजकीय जाणीव सुद्धा आहे त्या गोष्टीची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आपल्या पित्याला म्हणतात की मी आबासाहेबांच्या पायाची जोड त्यांच्या पायापाशी दूध भात खाऊन राहील पण राष्ट्राची विभागणी मी होऊ देणार नाही, बाकी सर्वस्व निर्णय तुमचा आहे. असं सांगणारे संभाजी महाराज कधीच पाठ्यपुस्तकात आले नाहीत ना. बरोबर. इतके मोठे पितृभक्त असलेले संभाजी महाराज कधीच पाठ्यपुस्तकात आले नाहीत ना. आपल्या वडिलांना म्हणजे एवढं निर्माण केलेलं स्वराज्यात 2 तडे न जाऊ देता
म्हणजे दिल्लीच्या तख्ताला नंतर हलवून ठेवले संभाजी महाराजांनी, एवढा पराक्रम केलाय. पण हे संभाजी महाराज कुठंतरी त्यांची शुद्ध मानसिकता, त्यांचा शुद्ध आचार, हा मला वाटतं संभाजी महाराजांचा लोकांना समजला पाहिजे. आज ती काळाची गरज आहे. मग कोणकोणते असे गुण होते जे खरंच का आत्ताच्या लोकांना समजणं गरजेचं आहे संभाजीराजांमधले? संभाजी महाराजांची गुणग्राहकता फार मोठी आहे. म्हणून तर रामदास स्वामींच्या सारख्या तपस्वी व्यक्तीला एक पत्र लिहावं असं वाटलं आणि ते पत्र लिहिलंय समर्थांनी. पण त्याच्यामध्ये दोष आरोपण नाहीये. पण संभाजी महाराजांवरती मानसिक आघात इतके घातलेत ना स्वकीयांनीच, की एकतर अष्टप्रधान मंडळातले 4 लोक पूर्ण फिरले, 4 पंडित पूर्ण त्यांच्या विरुद्ध आहेत, अगदी त्यांना मारून टाकण्यापर्यंत त्यांचे कट कारस्थानं गेलेत. त्यांची आई त्यांच्या बाजूनी नाहीये, बाहेरचा प्रदेश त्यांना नाव ठेवतोय. पण संभाजी महाराजांच्या बाजूनी कोण आहे माहिती का? लष्कर आणि शेतकरी. देशातल्या सगळ्यात 2 महत्वाच्या गोष्टी संभाजी महाराजांवरती भरभरून प्रेम करतात. म्हणून हंबीर मामा मोहिते सुद्धा त्यांच्या बाजूने. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासत असताना एक गोष्ट लक्षात येते की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये हे सगळे आघात सहन केल्यामुळं जे नैसर्गिक आहे, माणसाची थोडी म्हणजे माणूस हा शीघ्र कोपी होतो. मग त्या पत्रामध्ये एकच गोष्टीचा सल्ला दिलेला आहे, काही उग्र स्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी. बाकी मग काय काय उपदेश केलेत? आधी वाजवावेत तडाखे, मग भूमंडळ धाके, मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. जसा सल्ला शिवरायांना दिला होता ना, तसं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्ट करूनही घसरावे म्लेच्छांवरी. असं अत्यंत इतकं सुंदर पत्रांची रचना आहे ती केलेली संभाजी महाराजांच्या. तर त्यांची गुणग्राहकता आहे म्हणून तर एका वैराग्य संपन्न आणि तपस्वी व्यक्तीने मार्गदर्शन केलं ना. बरोबर. काय असं आयऱ्यागैऱ्याने मार्गदर्शन केलंय का? अधिकारी व्यक्तीने. आणि गुण म्हटले ना तुम्ही, संभाजी महाराज प्रचंड आध्यात्मिक आहेत, जाणते आहेत, लेखक आहेत, कलाकार आहेत, प्रचंड युद्धशास्त्र आहे, युद्ध कला नाहीये. युद्धातील अनेक गोष्टी त्यांना माहिती आहेत. कला आणि शास्त्र याच्यात फरक? शास्त्र हे माणसाचं जीवन घडवणाऱ्या नियमांवरती असतं, कला ही आनंद घेण्याकरता असते. आलं लक्षात तुमच्या? 64 कला आहेत, 6 शास्त्र आहेत. युद्ध कला म्हणतो ना आपण, चुकीचा शब्द येतो. असं संभाजी महाराज जाणतेत सगळ्या गोष्टींचे, प्रचंड जाणतेत. गुणग्राहकता प्रचंड आहे त्यांच्याकडे. दिसायला विलक्षण सुंदर आहेत शंभूराजे, नाही का? गोरे पान आहेत, दिसायला सुंदर आहेत. आपल्या आजोबांच्या अंगकाठीचे आहेत, पिळदार शरीर आहे, उंच आहेत आणि प्रचंड संयमी आहेत महाराज. शीघ्रकोपी वगैरे नाहीत, संयमी आहेत. म्हणून तर 6 शत्रू सांभाळलेत ना त्यांनी. बरोबर. आता शिवाजीराजे गेल्यानंतर ठीक आहे, हे घरचेच बरेचसे विरोधात होते, पण त्याच्याबरोबर आता शिवाजीराजे गेले, यामुळं मुघल म्हणा, औरंगजेब वगैरे ह्या सगळ्यांना एक हायसं झालं असेल की अरे आपल्याला काबीज करता येईल आता जे काय शिवाजी महाराजांनी आपल्याकडून घेतलेलं आहे. पण तिथं म्हणजे घरचे विरोधात असून सुद्धा बाहेरच्या शत्रूंना त्यांनी कसं थोपवलं? कसं होतं ना, संभाजी महाराजांच्या बाजूनी हंबीर मामा मोहिते होते. त्यांचे खूप मोठे उपकार आहेत हिंदवी स्वराज्यावरती. तसंच यशोराणी साहेब त्यांच्या बाजूने होत्या. म्हणजे स्वतः त्यांच्या पत्नीने जी साथ दिली आहे संभाजी महाराजांना ती फार मोठी आहे. आणि तसंच त्या बाजूने संभाजी महाराजांचे एक परम मित्र कविजी कलश त्यांच्या सोबत होते. असे काही निवडक रामचंद्र पंत अमात्य होते. परत तुम्हाला सांगतो संताजी धनाजी होते, किंवा असे मालोजी बाबा घोरपडे होते. म्हणजे ते नंतर सेनापती झालेले आहेत. पण ह्या सगळ्या लोकांची साथ महाराजांना कायम होती. म्हणजे जेदे घराणं तर बापरे, शहाजी राजांपासून इतकं निष्ठावंत घराणं आहे. जेदे घराणं म्हणजे शहाजी राजांना निष्ठावंत आहे, शिवाजी राजांना निष्ठावंत आहे, संभाजी राजांना निष्ठावंत आहे. आणि त्या काळात काय व्हायचं माहिती का, लोक नाराज का व्हायचे याचा अभ्यास करा तुम्ही. म्हणजे हा भाग पण फार महत्वाचा आहे मला असं वाटतं. त्या काळात लोक नाराज का व्हायचे माहिती का, की
हे जे घराणे आहेत, मी ज्या घरांचे नावं घेतले ते नाही म्हणत आहे, पण अनेक घराणे होते. प्रत्येकाकडे देशमुखी होती, काही जणांकडे पाटीलकी होती, काही जणांकडे कुलकर्णी पद होतं, काही जणांकडे देशपांडे होते. म्हणजे हे शासकीय कार्य करायचे पद आहेत हे सगळे वेगळे. ते कुठल्याही जातीच्या माणसाला भेटायचे बरं का, असं काहीही नाही. ते जातीनुसार दिल्या जायचे असा एक गैरसमज आहे. काही लोक असे कागद आपल्याला भेटतात की ते एकमेकांकडनं विकत घेतली आहे म्हणून, तर ते असं जातीचा काही संबंध नाही त्या आडनावांशी. तर त्या काळात काय व्हायचं की आता याची शक्ती वाढते का, मग आमचं पण घराणं त्याच ताकदीचं आहे, त्याच ऊर्जेचं आहे, त्याच उंचीचं आहे, मग आम्ही का नाही त्या ताकदीचं बनायचं. पण हे शिवाजी महाराज असताना या सगळ्या गोष्टी, शिवाजी महाराज असताना आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाची मानसिकता धरून ठेवली होती. संभाजी महाराजांकडे ती ताकद होती पण वय लहान होतं. हे कधी कधी म्हणतात ना की चंदन को सुगंध देने के लिए भी एक उम्र की आवश्यकता होती है, तसं संभाजी महाराजांकडे ती ताकद निश्चितपणे होती, पण त्यांचं वय प्रचंड लहान असल्यामुळे ना मोठ्या मोठ्या सरदारी यांना वाटायचं की आमच्याकडे तेवढी शासकीय ताकद आली पाहिजे, म्हणून लोक भरपूरशी नाराज झालेले आपल्याला संभाजी महाराजांच्या कालखंडात सापडतात. पण त्याला संभाजी महाराजांचा दोष नाहीये, तो एक काय म्हणता येईल नीतीचाच तो भाग म्हणावा लागेल आपल्याला. पण तरी पण संभाजी महाराजांना संपवण्यासाठी, म्हणजे वय वर्ष 24 आहे त्यावेळेस आता संभाजी महाराजांचं, म्हणजे 24, 25, 26 या वयातल्या संभाजी महाराजांचा पराक्रम सांगतो तुम्हाला. 24, 25, 26 वर्षाचे असलेले संभाजी महाराज इथून आदिलशाही, कुतुबशाही, इदाबशाही, निजामशाही तिथे लढतायतच आहेत, पण इथनं एक फळी, एक पदक औरंगजेबाकडे जातं. ते म्हणतं की तू इथं बसून तिथं सल्ले देऊ नकोस. जर संभाजी महाराजांनी ठरवलं त्यांच्या कमरेची तलवार बाहेर काढली ना तर दिल्लीचं तख्त हलवून ठेवतील एवढी ताकद त्यांच्याकडे आता आहे. आणि म्हणून औरंगजेबाला 7 लाखाचं सैन्य घेऊन महाराष्ट्रात उतरावं लागलेलं आहे. बरोबर. हा संभाजी महाराजांचा पराक्रम आहे, हे संभाजी महाराजांचं धैर्य आहे, हे संभाजी महाराजांचं साहस आहे. काय एवढं टेरर निर्माण झाला त्यांच्याबद्दल, काय असं केलं? सय्यद कुतुबुद्दीन, आता हे खूप नंतरचं पत्र आहे, संभाजी महाराजांना मारलंय त्यावेळेस पूर्णपणे, आणि म्हणजे संभाजी महाराज हयातात नाहीयेत, पण त्याचं जर वाचलं, सय्यद कुतुबुद्दीनचं एक पत्र वाचलं आणि शहाजादा मोज्जम एक जण आहे, या सगळ्यांची पत्र वाचण्यासारखी येतात, ते आज उपलब्ध आहेत. तर जे काही मोगली प्रशासकीय लोक इथं काम करत होते ते जास्त लक्ष कशाकडे द्यायचे की प्रजेचं इस्लामीकरण झालं पाहिजे. आता तो नियमच आहे त्यांचा, जिहाद करणे, मूर्त्यांचा विध्वंस करणे, युद्ध कैदी बनवणे, गुलाम बनवणे, युद्ध कैदी स्त्रियांची विटंबना करणे, त्यांना दरबारात नाचवणे, ही सगळी राजवटीचं स्वरूप होतं ते. आणि ते फारसं बदललं नव्हतं, म्हणजे महाराजांमुळे आळा चांगलाच बसला होता शिवछत्रपती संभाजी महाराजांमुळे, पण ते बदललं नव्हतं. ते बदललं नसल्यामुळे ह्या लोकांचे हे धंदे चालायचे तिथं. पण संभाजी महाराज गादीवर आल्यापासून ह्या लोकांनी फक्त मारच खाल्लेला आहे मराठी प्रजेचा, आणि ते उभ्या देशात कुठे होत नाहीये, ते इथं होतंय. मग ते औरंगजेबाला सांगतायत की तू म्हणजे नाही का आग्र्यातनं निघ, मथुरेत ये, इकडं उचापत्या तिकडं उचापत्या कर, तू खरं असेल ना तुझ्या, तू स्वतःला जर बादशाह आलमगीर म्हणवतोस ना तर तिथं उतर तू. मग औरंगजेब 7 लाखाचं सैन्य घेऊन इथं उतरलेलं आहे. आणि लक्षात घ्या, मुद्दामून संभाजी महाराजांच्या चरित्रातली एक भूमिका तुम्हाला सांगतो. औरंगजेब ज्या वेळेस इथं उतरलाय त्यावेळेस तो अब्दुल लतीफच्या दर्ग्यात जातो, आणि अब्दुल लतीफच्या दर्ग्यात औरंगजेब नमाज पाडतो, आणि त्या नमाजात तो असं म्हणतो की हे हिंदूंचं निर्माण झालेलं राज्य आहे, ते चिरडण्यासाठी मी इस्लामचं सैन्य घेऊन इथं आलेलो आहे. अशी शपथ औरंगजेबानी स्वतः त्याच्या लेखकांना, काफी खान नावाचा त्याचा लेखक होता, त्याला लिहून घ्यायला लावलेली आहे. आज सुद्धा अब्दुल लतीफचा दर्गा महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथे उपस्थित आहे. म्हणजे तो आहे. आणि हेही विचार झाला, बरं फक्त औरंगजेब आलाय का? डच, फ्रेंच, पोर्तुगीज, बरं मी असं वाचलेलं आहे की संभाजी महाराजांच्या कालखंडात काही इराणी लोक पण आले, म्हणजे औरंगजेबानी त्यांनाही बोलवलं होतं, म्हणजे इथले कमी होते म्हणून बाहेरचे राष्ट्राचं नुकसान करायला बोलवले होते. एकट्या संभाजी महाराजांनी वयाच्या 23व्या वर्षीपासून ते 27-28व्या वर्षीपर्यंत एकट्या संभाजी महाराजांनी उभा देश सांभाळलाय बरं का. दक्षिणेतले राजे पण संभाजी महाराजांना भांडतायत, हिंदू राजे ज्यांच्या छोट्या छोट्या संस्था आहेत, त्यांच्या छोटी छोटी संस्थान आहेत, त्या औरंगजेबाला जिजिया देतील, पण संभाजी महाराजांच्या विरुद्ध तलवार उपसलेली आहे. बरं त्यांची मंदिरं ड्रास्टिक चेंज कसा काय?
कुठला? शिवाजी महाराजांच्या वेळी एवढे सगळे आपण महाराष्ट्र वाढला होता आणि एवढी एकी निर्माण केली होती, पण एका माणसाच्या महाराजांच्या जाण्यामुळं एवढी पोकळी निर्माण झाली. कसं आणि असतं सगळं ना, विरुद्ध एक राजकारणाचा अभ्यास असतो तो, हं. की शिवाजी महाराज त्यांना काय काय म्हटले हो, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे म्हणत असत की सगळ्या महापुरुषांची नावं एका बाजूला घ्या, त्यांचे सगळे सद्गुण काढा, याच्यात अतिशयोक्ती काहीच नाही. राम आणि कृष्णांच्या अंगीचे सद्गुण एकत्र केले ना, ते शिवाजी महाराजांमध्ये तुम्हाला दिसतील. राम, कृष्ण आणि शिवाजी महाराजांचे सद्गुण एकत्र करा, संभाजी महाराजांमध्ये तुम्हाला दिसतील. हे इतकं संभाजी महाराजांनी राष्ट्र सांभाळलेलं आहे. हा, थोडासा शिवाजी महाराज गेल्यामुळे राजकीय ती पोकळी निर्माण झाली, नाही अशातला भाग. सगळेजण त्याचा फायदा घ्यायला आले. कसं आहे ना, शत्रू कधी महाराजांचे झालेच नाहीत ना. बरोबर. झाले ते आपली लोक झाले ते देशमुखी म्हणा किंवा या सगळ्या प्रांतात सांभाळणारी लोक आपले झाले. पण हा जो अभ्यास पाहतो आपण, कागदपत्र ज्यावेळेस आपण वाचतो, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये की म्हणजे शत्रूला काय करायचंय की पहिलं जे म्हणजे ज्या राष्ट्रातनं त्यांना असं वाटतं की आता काही कोण करणार नाही, ते राष्ट्र पहिलं आक्रमण करा. मग आता कॉंदे अवेलेरो दाबून ठेवला होता शिवाजी महाराजांनी, पोर्तुगीज लोकांना चांगलाच आळा लावला होता, ब्रिटिश लोक मर्यादित होते, सगळ्यांनी हळूहळू मुंडकीवर काढली आहेत ना. पण संभाजी महाराजांचे तडाखे सगळ्यांना बसलेले म्हणजे घरचं पण सगळं कलह बघायचा. ऍक्च्युली कलहाचा वाद संभाजी महाराजांनी ज्या वेळेस एकदा ते पंडित लोकांचा दोष त्यांच्या आले, त्यांनी असं ठरवलं की तुम्हाला आबासाहेबांनी नेमलेलं आहे, तुम्हाला मारणं चुकीचं आहे. एकदा माफ केलं, पण दुसरे जी आनाजी दत्तो वगैरे अक्षरशः औरंगजेबाकडे जाऊन येताना सापडलेले आहेत. मग तेव्हा त्यांना मारून टाकल्यानंतर त्यांचा फॅक्टर तिथंच बंद झालेला आहे. हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडून मारून टाकलं त्यांना, त्यांचा काही हे नाहीये. नंतर सोयराबाई साहेब जे आहेत त्यांनी फाशी घेतलेली आहे स्वतः. त्यांना काही संभाजी महाराज आईसारखंच वागवत होते, फक्त त्यांच्यापासून धोका होता प्रचंड शंभू राजांना, म्हणून त्यांना नजर कैदेत ठेवलं. नजर कैदेत असं पण नाही की कठोर कैदेत वगैरे, फक्त की आपल्याला काही हे हो नको. पण नंतर त्या स्वतःच म्हणजे त्यांनी स्वतःला त्रास करत घेते गेलं. पण कारण हे ह्या सगळ्यामुळे कसं आहे, स्वराज्याला हानी पोहोचू शकत होती, पोहोचलेलीच आहे. कारण संभाजी महाराजांना जर गृह कलहाचा त्रास झाला नसताना तर कदाचित संभाजी महाराज युद्धभूमीवर जास्त दिसले असते, जास्त प्रदेश हिंदवी स्वराज्यात आला कुठे गेलं. पण आता त्याच्यावर बोलण्यात उपयोग नाही, कारण इतिहास घडलेला आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये पण संभाजी महाराज थांबले कुठे आहेत मला सांगा ना तुम्ही. बरोबर. मुंबई जिंकलेलीच आहे, गोवा जिंकलेलाच आहे. परत हा जो जंजिरेकर सिद्धी आहे, म्हणजे शिवाजी महाराजांना जंजिरा घ्यायचा होता. अहो, शिवाजी महाराजांच्या कालखंडात ते प्रयत्न नाही झाले, ते संभाजी महाराजांच्या कालखंडात झाले. मी म्हंटल ना, ते युद्धशास्त्राचे, राजनीतीचे इतके जाणतेत संभाजी महाराज की त्यांना प्रभू रामचंद्र आठवलेत. आता दोष काय माहिती का, की आपल्याला रामायण जे माहिती नाहीये की प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला, पटकन मुलं म्हणतात, तरुण म्हणतात, आजी आजोबा म्हणतात, राम नाव लिहिलं आणि बांधला. असं कसं बरं होऊ शकतं? असं अशक्यच आहे ना. ते आपला कुठलाच धर्मग्रंथ विज्ञानाच्या विरुद्ध नाहीये. बरोबर. रामायणात स्पष्ट उल्लेख असा आहे की मोठ्या मोठ्या यंत्रांचा वापर करत खूप टेक्निकली तो सेतू बांधलेला आहे. पण त्याच्या खालचं जे काय आता स्ट्रक्चर असेल ते हजारो वर्ष झालेत, ते निघून गेलं असेल. पण नक्कीच बाकीच्या तर गोष्टी आज सुद्धा दिसतात ना, आज सुद्धा आहे ना. संभाजी महाराजांनी त्याच पुरेपूर प्रभू रामचंद्रांनंतर खवळलेल्या समुद्राला फाडत सेतू बांधताना आणि त्याच्यावरती केलेलं युद्ध काय अफलातून आहे संभाजी महाराजांचं. संभाजी महाराजांनी त्या जंजिरेकर सिद्धेला जे मारायला गेलेत महाराज, तू साल्या तळ कोकणात उतरतोस आणि आमच्या सगळ्या म्हणजे लेकीवाळींचा अत्याचार करतोस, त्यांना इंग्रजांकडे विकतोस, गोमांस भरतोस. गायीच्या रक्षणासाठी केलेलं युद्ध आहे बरं का ते. बापरे. तू गोमांस कत्तल करतोस, गोमांस नेतोस, तुला गायीचं मांस खायला आवडतं म्हणून ते जंजिऱ्यात नेऊन पकवतोस. आमच्या म्हणजे कोकणी प्रजातीच्या ज्या गाया असतात त्या ओढून तू तिथं नेतोस आणि तुला समुद्राचं हे म्हणून काय. खवळलेला समुद्र फाडत होड्या त्याच्या अंगावर चढवत म्हणजे अक्षरशः मराठ्यांना जॅकेट्स दिलेले आहेत संभाजी महाराजांनी
गेंड्याच्या कातडीचे, हम्म. आणि ते जॅकेट घालून उतरलेली आग म्हणजे जळती प्रेत सुद्धा पाण्यात उतरून त्यांच्या विरुद्ध लढत होती. इतकं भयंकर युद्ध संभाजी महाराजांनी जंजिऱ्याकर सोबत केलं. बापरे. आणि हा संभाजी महाराजांचा प्रताप आपण सांगतो का? अजिबात कळत नाही. महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. इतकं म्हणून आमचं त्या चरित्र प्रेमच वेगळे हो, बरोबर. नाही का? म्हणजे ते चरित्र प्रेम करण्यासारखंच आहे. तुम्ही कुठलाही भाग घ्या, आणि का म्हणजे संभाजी महाराजांचं प्रत्येक पान अभ्यासताना माणसाचं हृदय उचंबळून येणार नाही, आणि का म्हणजे संभाजी महाराजांचं प्रत्येक पानाला स्पर्श करताना त्याचे नेत्र पाणवणार नाहीत. इतकं सुंदर चरित्र संभाजी महाराजांचं आहे. मग आता शिवाजी महाराजांनंतर ह्यांनी साम्राज्य वाढवलं अडीच पट किती वर्षात? साम्राज्य वाढलेलं आहे. 9 वर्षात 2.5 पट. खजिना जो होता तो 2.5 पट वाढलेला आहे. परत बापरे. दुष्काळासारख्या समस्या आहेत स्वराज्यात संभाजी महाराजांच्या काळात. त्या काळात हो, शेतकऱ्यांना प्रचंड जपलेलं आहे. शिवाजी महाराज म्हणतात ना, मिरचीच्या देठासही धक्का लावू नका. संभाजी महाराजांनी ते पुरेपूर आत्मसात केलेलं आहे. परत म्हणजे शिवाजी महाराजांनी गनिम लांबनं सांभाळला. स्वराज्यात आला तर वेगळे नीती वापरून संपवलाय. संभाजी महाराजांनी स्वराज्यात घुसलेला गनिम संपवत स्वराज्याला धक्का लागू दिलेला नाही. या सगळ्यात मोठा वाढवलेलं आहे. बघा तुम्ही कागदपत्र बघा, नकाशे बघा. अहो तुम्हाला सांगतो मी, ही अतिशयोक्ती नाहीये. जगन्नाथपुरीचा रथ जो होतोय तिथं जाधवांना पाठवण्यामागची जी बीज पेरणी आहे ती संभाजी महाराजांची आहे. खाली त्रिचनापल्ली, तिरुवन्नमलई, पद्मनाभ स्वामी, चिदंबरम इथपर्यंतची मंदिरं संभाजी महाराजांनी वाचवलेली आहेत. त्या मंदिरांवरती सोन्याचे कळस संभाजी महाराजांनी लावलेले आहेत. बापरे. एवढं संभाजी महाराजांचं चरित्र ज्वलंत आहे आपल्याकडे. आपण ते अभ्यासतो का? आपण ते पाहतो का? आपण ते अभ्यासपूर्वरित्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो का? आपल्या इथं काय महाराजांना त्रास कोणी दिला? आपण फार वरवरच्या मुद्द्यांना चिटकून राहिलोय, आणि ते समाजाचं नुकसान करतायत. संभाजी महाराजांचं चरित्र हे हृदयात जर उतरवलं तर मला वाटतं की देशातला प्रत्येक तरुण काय म्हणजे कसं होतं, जनरली संभाजी महाराज म्हटल्यानंतर ते भावनिक होते. शिवाजी महाराज डिसिजन घेत होते. मग याच्यामुळं त्यांचं कुठंतरी हे झालं, नुकसान झालं असं पण असं नाहीये. काही होतं असं काही नाहीये. संभाजी महाराजांचं चरित्र हे अभ्यासण्यासारखंच आहे. कुठेही तटस्थ आहेत ना संभाजी. भावनिक कोण नसतं. माणूस हा जन्मताच काय मशीन आहे का? त्याला भावना नाही आहेत. संभाजी महाराज आहेत भावनिक. म्हणजे ते भावनिक आहेत म्हणजे त्यांचं चरित्र वीक झालं, किंवा ते त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये एक वीक पर्सन आहेत असं नाहीये ना. बरोबर. भावना असणं, पण त्यांचे जे घेतलेले निर्णय आहेत. अहो गोव्यात जे 32 नियम होते रोमन कॅथलिक ख्रिश्चनिटीच्या प्रचारासाठी पोर्तुगीजांनी तयार केलेले, ते नियम बंद केले तो संभाजी महाराजांनी. परत गोव्यात एक हडकोळण गावामध्ये संभाजी महाराजांनी शिळालेख लावलाय. आता हे हिंदू राज्य झाले आहे. तो शिळालेख आज आपल्याला अभ्यासता येतो. बापरे. तुम्ही पहा ना, म्हणजे संभाजी महाराजांच्या कालखंडात जे युद्ध चाललेले आहेत, अंतर्गत युद्ध किंवा या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत असं मला वाटतं, नाही का? एक भाग समजून सांगण्यासारखा आहे संभाजी महाराजांच्या चरित्राचा. मग एक ओळीमध्ये सांगू शकता का तुम्ही? एक ओळीमध्ये सांगायचं झालं तर काय केलंय की गोष्टी संभाजी महाराजांनी एकतर औरंगजेबासारखा मातब्बर शत्रू अंगावर घेतला. बरोबर. औरंगजेबाला त्याच्या डोक्यावरचा किंवंश काढून फेकून द्यावा लागला. याच्याहून हार काय असावी? जो मादब्बा मोलिया होशियार असं म्हणत, तो आलमगीर म्हणत, आणि तो ज्या रुबाबात यायचा की तंगेज और तैमूर के खून ने कभी शिकत नाही देखी असं म्हणत जो औरंगजेब यायचा दरबारामध्ये, आणि त्याच्या त्या मुकुटाला सोन्याच्या तारान फुलन फिलन ते त्यातला मास त्याचा तो काढून फेकून दिला हो त्यांनी. संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे अजून काय पराक्रम सांगायचा शंभू राजांचा. ह्याच्या व्यतिरिक्त इंग्रज नमवलेत सगळे. म्हणजे इंग्रजांच्या स्पाय एजन्सीजनी पाठवलेले जे रिपोर्ट्स आहेत, इंग्लिश रिपोर्ट्स, ते रिपोर्ट्स वाचा एकदा. संभाजी महाराजांचा पराक्रम काय लिहिलाय त्याच्यामध्ये, की
राजसत्तेची धुंदी आहे याला, असं म्हणजे ती काय उन्मत्त धुंदी नाहीये, ती ताकदीची धुंदी आहे. म्हणजे हा प्रचंड राजकीय नेतृत्व सांभाळणारा महापुरुष आहे असं लिहिलेलं आहे. परत इकडं पोर्तुगीजांचं लिखाण बघा, जे सेंट झेवियरचं मड बाहेर काढलं त्या कॉन्द दे अवेलेरियोने, आणि तिथं जे सगळे त्याच्या सोबतची लोक होते, म्हणजे फोंड्याच्या किल्ल्यावर झालेली लढाई असेल, त्या गोव्यांमध्ये झालेली लढाई असेल, अभ्यासण्यासारखे विषय आहेत सगळे, नाही का. मला फार प्रेम आहे, म्हणजे शहाजी राजे झालं, शिवाजी राजे झालं, जिजाऊ मासाहेब झालं, संभाजी महाराज झालं. आणि का माहिती मला असं कायम वाटतं की शिवाजी म्हणजे संभाजी महाराजांपासून मागं तयार झालेलं स्वराज्य आणि संभाजी महाराजांच्या पुढं तयार झालेलं स्वराज्य ते किती वाढत गेलं ना, त्याचा जो मध्य ठळक बिंदू जे आहेत ना ते संभाजी महाराज आहेत. संभाजी महाराज नसते असं कसं म्हणजे मी सांगतो ना तुम्हाला, मी पटवून देतो तुम्हाला, त्या अभ्यासू अंगातनं पटवून देतो. तुम्ही विचार करा ना की संभाजी महाराज फक्त त्यांच्या बलिदानाप्रसंगीच नाही, तर संभाजी महाराज कुठंतरी त्यांच्या वडिलांच्या चरित्रात जर आपण बघितलं, संभाजी महाराजांच्या वडिलांच्या संभाजी महाराज त्यांच्या लढाईच्या प्रसंगात जर कुठेतरी हारले असते, दमले असते, नमले असते, थकले असते, करार केले असते, तर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य बुडतीच गेलं नसतं का हो? किंवा मृत्यू समय तरी संभाजी महाराज म्हटले असते की ठीक आहे, आता एवढं नका मारू मला, बास करा तुम्ही, मी नमतो, किती अत्याचार चाललेत, तेवढ्याच संभाजी महाराज म्हटले असते तर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या पूर्ण स्वराज्याला काही अर्थ राहिला असता का? पण संभाजी महाराजांनी हे बलिदान स्वीकारले, ते आपल्यासाठी स्वीकारले, म्हणून पुढं जे 18 पगड जातीच्या मराठा साम्राज्याने केलेलं कार्य इतकं ताकदीचं आहे की ते अटक पर्यंत गेलेले आहेत, नाही का? बरोबर. आताच्या राजस्थान मधले लोक भले बोलत असतील की तुम्ही आमच्यावर कधी आधिपत्य गाजवलंच नाही. अरे तुम्ही तुमच्या घरातल्या बायका दिल्यात रे, रोटी वेटीचे व्यवहार केलेत तुम्ही, आणि रोटी वेटीचे व्यवहार करून नाही थांबले तुम्ही, तर तुम्ही आता किती गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे ह्या जैसमेलचा राजा असेल किंवा हे जे राजघराणे आहेत ना, यांच्या एकाच दिवशी आत्या पण दिलेली आहे, भाची पण दिलेली आहे खानाला, त्याच्या जनानखान्यात नेऊन ठेवल्याच्या नोंदी आहेत. बापरे. अशी परिस्थिती देशाची असताना तुम्ही राहताय तिथं, मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये जी ताकद आली ना, त्याला फक्त मिड पॉइंट कोण असेल तर ते संभाजी महाराज. आणि रामसिंगला पाठवलेल्या पत्रात पण संभाजी महाराज काय म्हणतात, किती काय त्या चरित्राबद्दल बोलावं आणि किती बोलावं, ते भरभरून बोलावं, भरभरून सांगावं. जेवढे शब्द सुचतायत ना, म्हणजे शब्दांच्याच माध्यमात सांगायचं असेल तर ते सरस्वतीने लिहिलं वसव असं चरित्र आहे. बापरे. म्हणजे ते असं एका याच्यात भगवान शिवांच्या स्तुतीचं वर्णन करताना असं म्हटलंय की शिवांबद्दल काय बोलावं, समुद्राची शाई करावी, आभाळाचा कागद करावा आणि साक्षात सरस्वतीने ते लिहायला बसावं असं ते चरित्र आहे ना, तसं संभाजी महाराजांचं चरित्र आहे की तिथं म्हणजे समुद्राची शाई करावी, आभाळाचा कागद करावा आणि स्वतः माता सरस्वतीने ते लिहायला बसावं असं चरित्र संभाजी महाराजांचं. इतकं पावित्र्य आहे त्या चरित्रामध्ये, इतकं ज्वलंत आहे ते चरित्र आणि फार सुंदर चरित्र आहे संभाजी महाराजांचं. आणि ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये मला असं वाटतं की रामसिंगाला पाठवलेल्या पत्राबद्दल बोलत होतो, ते लिखाणावर आलं म्हणून तिथे गेलो. बरोबर. त्या रामसिंगाला पाठवलेल्या पत्रामध्ये संभाजी महाराज संस्कृत मध्ये ते पत्र लिहिलेलं आहे. ते काय म्हणतात, औरंगजेबाला वाटत असेल की हे सगळे प्रदेश शक्तिशून्य झालेत, पण हिंदू शक्तिशून्य नाहीत. मी एकमेव क्षत्रिय राजा आहे, मी माझ्या देशाचं, देवाचं, धर्माचं, वेद पुराणांचं आणि गोब्राह्मणांचं असं लिहिलेलं आहे त्याच्यात, रक्षण करायला मी सामर्थ्य संपन्न राजा आहे किंवा ते आमच्या कुळाचं कामच आहे असं म्हटलेलं आहे. बापरे. इतकी आस्था त्यांच्या मनात देशाबद्दल होती, धर्माबद्दल होती, असं चरित्र आहे. बापरे. आणि मग ह्या सिच्युएशन मध्ये थोडस आपण पुढं जर बघितलं तर बलिदान आज घेणार नाहीये आपण, पण काय त्या माणसाचं डिवोशन असेल किंवा काय त्या माणसाची स्वतःबद्दलचा आत्मविश्वास किंवा ढळू न देणे स्वतःला, यातना होत असताना सुद्धा शिवरायांचे 8वे रूप. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का, मी हे कायम सांगतो सगळ्यांना, कायम भरभरून सांगतो,
शिवरायांचे 8वावे रूप म्हणजे काय, की छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे समर्थांनी जे लिहिलेलं आहे संभाजी महाराजांसाठी, त्याच्यामध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, तुम्ही जर तुमच्या वडिलांसारखं देशकार्य केलं ना आणि इतरांकडनं करून घेतलं ना, तर इहलोक परलोक सुखी होणार आहे. म्हणजे हा थोडासा अध्यात्माचा विषय आहे. म्हणजे अध्यात्मामध्ये सगळे संत काय म्हणतात, नामस्मरण करा, राम कृष्ण हरी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, इहलोकही सुखी करा आणि परलोकही सुखी करा, हे आपल्याला संतांचं सांगणं आहे. पण शिवाजी महाराजांनी उभारलेल्या विलक्षण संस्कृतीमध्ये या राष्ट्रभक्तीच्या, मला असं वाटतं जर ते समर्थ लिहितायत ना तर ते खूप खरं आहे. शिवाजी महाराजांनी उभारलेली जी राष्ट्रप्रणाली आहे, राष्ट्रभक्तीची परंपरा आहे, त्याच्यात संभाजी महाराजांना ते म्हणतात, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. आणि काय लिहायचं शेवटी, याहुनी परी आता विशेष काय लिहावे, म्हणजे आता काय लिहायचं 100%, याहुनी परी आता विशेष काय लिहावे, ते म्हणतात शिवरायांचे आठवावे, जीवित तृणवत मानावे, यहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. हा निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. काय आपल्या त्यांच्या त्या वडिलांविषयी जे काही 4-5 वाक्य लिहिले, हो समर्थांना नावं ठेवणाऱ्या लोकांनी त्या 4-5 वाक्यांची समरचना तरी करता येते का याचा विचार केला पाहिजे. शिवछत्रपतींचं पूर्ण अंतःकरण ओळखणारे रामदास स्वामी आणि कसे बरं आज त्यांच्यावरती लांछनं लावतात, घाणघाण बोलतात, समर्थांना ब्राह्मण म्हणून बघतात. एका आचार्याला, यांनी देशाच्या परंपरेत, आचार्य परंपरेत ते गेले कारण त्यांना देशासाठी जीवन जगायचं होतं. बरोबर. त्या समर्थांवरती इतकं घाणघाण बोलणारे लोक आहेत, पण त्या लोकांनी एकदा तरी समर्थांचं तपस्वी चरित्र पाहिलं का? भोसले घराण्यांवर समर्थांनी केलेलं प्रेम पाहिलं का? संभाजी महाराजांना लिहिलेलं पत्र पाहिलं का? बरं, रामदास स्वामींवर संभाजी महाराज पण खूप प्रेम करतायत बरं का. म्हणजे तुमचं आलेलं पत्र अक्षरशः समकालीन नोंदी अशा आहेत की तुम्ही जे पत्र पाठवले ना ते डोक्याला लावून संभाजी महाराजांच्या अश्रू अनावर झालेत, की ज्याप्रमाणे आबासाहेबांकडे तुम्ही लक्ष दिलं त्याप्रमाणे माझ्याकडे. ज्यावेळेस अकबर आला ना दिल्लीतनं इथे, कारण तोही एक मजेदार प्रसंग आहे चरित्रातला, ज्यावेळेस अकबर इथे आला ना त्या अकबराला संभाजी महाराजांनी म्हणजे त्याच्यासोबत कसं वागलं पाहिजे, आणि हे यवन प्रचंड कावेबाज असतात, तू सावध राहा, असं संभाजी महाराजांना समर्थांनी सांगितले. संभाजी महाराज आणि समर्थ रामदासांची पण भेट झालेली आहे आणि हे पुरावे आहेत, पुरावे उपलब्ध आहेत. म्हणून शिवसमर्थ भेटीबद्दल वाद घालतात लोक, बरोबर. शंभू समर्थ भेटीबद्दल कुठं वाद घालतायत, बरोबर. किंवा अहो पुरावा काय, संभाजी महाराजांनीच समर्थ रामदास स्वामींचं मंदिर बांधलंय. सज्जनगडावरचं समाधी मंदिर जे कोणी बांधलंय, संभाजी महाराजांनी बांधलंय. संभाजी महाराजांनी समर्थांच्या समाधीची जाऊन पूजा केली आहे, तिथं ध्यानधारणा केली आहे. फक्त समर्थांचीच केली का असं नाहीये, जगद्गुरु तुकोबारायांची सुद्धा पालखी संभाजी महाराजांनी चालू केलेली आहे. बरोबर. नारायण महाराजांनी केशव महाराजांना सांगितलं आणि त्या पालखीवरती मुसलमान आक्रमण करत होते, तर त्यांना मारायला हातात शस्त्र घेऊन पालखीचं रक्षण करायला उतरणारे आमचे संभाजी महाराज आहेत. किती गुण आहेत ना, किती गुण आहेत अंगी संभाजी महाराजांच्या. संपूर्ण चरित्र अभ्यासण्यासारखं आहे, फार विलक्षण ताकद आहे संभाजी महाराजांच्या चरित्रात असं मला वाटतं. म्हणजे एक पवित्र आत्मा, पवित्र माणूस, पवित्र राजे, खरे, आणि ज्यांचं खरंच इतिहास म्हणजे फक्त बलिदान एवढंच फक्त बघतो. खरे. आणि ठीक आहे, त्याच्यानंतर एक वेगळं साम्राज्य निर्माण करायला सगळ्यांना उर्मी आली, पण हे सांभाळून ठेवलं आणि वाढवणं, आणि त्यामध्ये परत प्रजेला त्या पद्धतीनं, सगळ्या पद्धतीनं त्यांना प्रोटेक्ट करणं, जसं तुम्ही म्हटला की बाबा मंदिरं बांधली किंवा पालखी वगैरे नेली, त्यांचं संरक्षण करणं, ह्या सगळ्या गोष्टीचा पण त्यांनी म्हणजे प्रजेसाठी उपयोग केलेला आहे, प्रजेला त्यांनी सुखी केलेलं आहे. तर ह्या गोष्टी खरंच तुम्ही एक गोष्ट अजून एक अभ्यासण्यासारखी आहे. मी तुम्हाला काय सांगतो ते आता, तर तुम्ही बघितलं की आता थोडेफार युद्ध जागतिक पातळीवर झाले तर पूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. अर्थातच आता काळ खूप पुढे सरकलाय, खूप गोष्टी बदलल्यात, आंतरराष्ट्रीय व्यापार पण हे झालेत. संभाजी महाराजांच्या काळात इथे सातत्याने युद्ध चालू असताना मराठा साम्राज्यामध्ये संभाजी महाराजांसोबत आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी अनेक अधिकारी असूसलेले आहेत. अँड ही इज मोर
मॉर्डिनेट ह्युमन गव्हर्नमेंट असं लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल. जे ते अत्यंत चांगले, त्या काळात इटालियन भाषा मिक्स असायच्या इंग्रजीमध्ये, इंग्रजीची शुद्धता नव्हती त्या काळात. तर ते असं लिहिलेलं आहे की हे प्रचंड जाणतं व्यक्तिमत्व आहे राजकारणातलं, असं परकीयांच्या नोंदी सापडतील तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल. आणि अर्थव्यवस्था ढळलेली नाहीये, हा विषय समजून सांगण्यासारखा आहे. सगळ्या राजनेत्यांनी आहे ना हा अभ्यासला पाहिजे. आपल्याला प्रदेश जिंकायचे आहेत ना, आपल्याला पाकिस्तान घ्यायचंय, बांगलादेश घ्यायचंय, अफगाणिस्तान घ्यायचंय आपल्याकडं आपल्याला. तर हे सगळं घ्यायचं असेल ना, तर अर्थव्यवस्थेची रेग खाली आलेली नाहीये संभाजी महाराज युद्ध करत असताना. किती अभ्यास आहे, अभ्यास सांगितला पाहिजे. म्हणून मी म्हणतो की भावना नको, अभ्यास हवा. अभ्यास सोनी प्रगटावे, त्या परीची झाकुने असावे, न अभ्यासता प्रगटावे हे काही बरे नव्हे. समर्थांनी लिहिलंय ना दासबोधामध्ये की अभ्यासूनी प्रगटावे, अभ्यास करूनच आपण प्रगट झालो पाहिजे. संभाजी महाराजांचं चरित्र अभ्यासण्यासारखे अनंत मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. किती गोष्टी तयार केल्या आहेत, किती गोष्टींची रचना केलेली आहे. बरं, कारखान्यांची निर्मिती केलेली आहे, 18 प्रकारचे कारखाने. आपलं दुर्दैव काय की अहो संभाजी महाराजांनी पण त्याच दफ्तरात काम केलं असेल ना जिथं शिवाजी महाराजांनी नोंदी ठेवल्या. आपल्या 18 प्रकारच्या कारखान्यांच्या नोंदी, स्वराज्याच्या नोंदी, न्यायव्यवस्थेच्या नोंदी. अहो आमचा रायगड जळाला ना, आणि तो मुका आहे, तो बोलत नाही, पण जुल्फिकार खानाने जाळला ना आमचा रायगड. संभाजी महाराजांची न्यायव्यवस्था कळाली असते, पण ते प्रचंड न्यायी होते बरं का. बरं, ते मठी गावातलं मंदिर जे आहे कानिफनाथांचं, ते सुद्धा संभाजी महाराजांनी बांधले. बापरे, कितीतरी मंदिरांची निर्मिती संभाजी महाराजांनी केलेली आहे. मग ते असं म्हटले का इथं एखादा वैद्यकीय खाना उघडू, इथं वैद्यखाना उघडू, इथं कशाला? असं नाही ना. त्यांनी मंदिराच्या जागी मंदिरं बांधली, विकासाच्या जागी विकास केला, पण राष्ट्रातनं धर्म ढळू दिला नाही. आणि आता हे हिंदू राज्य झाले आहे असे अभिमानाने एक शिलालेख लावणारे दुसरे छत्रपती आहेत आपले संभाजी महाराज. म्हणजे किती सांगू? नाही, तेच म्हणजे खरंच आज म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना असं स्मरण करणं हे खूप आपलं भाग्य आहे. आणि एवढं आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणं आणि त्यांचा एक अनेक पैलू आपण एवढ्या छोट्याशा पॉडकास्टमध्ये आपण सामावू शकत नाही. पण हे आपण या पॉडकास्टमध्ये आपण ॲटलिस्ट त्यांना एक मानाचा मुजरा आणि आपल्याकडून एक सेवा आपण करतोय. तर खूपच छान अशी माहिती दिली की ज्यामुळं ॲटलिस्ट या पॉडकास्ट तर व्ह्युअर्सना हे कळेल की बाबा संभाजीराजे काय होते. आणि तुम्ही ह्या पण पैलू बघा, त्यांचं चरित्र जाणून घ्या, आणि खरंच खूपच अभ्यासण्यासारखं आहे. तर नक्कीच यातून तुम्हाला बरंच काही मिळेल आणि नक्कीच त्याचा लाभ घ्या. तर सर, पॉडकास्टवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान अशी माहिती दिली. थँक्यू.